हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता अंडीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमान 180 अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात 15 अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत. 2, आहारात पालेभाज्या, दूध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. 3, अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषण मूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे. 4, अंड्याच्या बल्कापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते. 5, अंड्याच्या बल्कातील कोलिन हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो. 6, अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त असतो. 7, अंड्यामधून ऊर्जा, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कोलिन, व्हिटॅमिन ए, डी, B6, B12 मिळते. 8, अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषण मूल्ये मिळतात. 9, अंड्यामुळे हाडांची मजबूती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. 10, अंड्यामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो. त्यामुळे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसारच अंडे खावे. 11, अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी अधिक असते, जे जॉईंट पेन दूर करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे. 12, अंड्यामध्ये फॉस्फरस असते, ते हाडे व दात मजबूत करण्यासाठी फायदेशीर असतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.